गिरीजा. हा ब्लॉग थोडा जुना आहे पण मी आज पोस्ट करते. सकाळी मस्त पोहे केले कारण दिवसभर काय खायला मिळेल का नाही ते माहिती नव्हतं. कारण लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत, त्यामुळे ना मला घराची पूर्ण डीप क्लिनिंग करून घ्यायची होती. सुरुवात केली किचनपासून आणि माझी हालत तोपर्यंत ना अगदीच खराब झाली होती. अजून 10% पण स्वच्छता झालेली नाही आणि मी पूर्ण ब्लँक झाले की कुठून उचलून कुठे काय ठेवू. कारण की प्रत्येक वर्षी मी माझ्या घरी स्वच्छता करायचे तेव्हा सगळे असायचे, प्रत्येकाच्या डोक्याने आयडियाने स्वच्छता करायची. इथे मला काही आयडिया पण येत नाही आहे, काही डोकं पण चालत नाही आहे. कारण की एवढा जास्त पसार आहे ना, हे सगळं वरती असतं तेव्हा अजिबात वाटत नाही की घरात काही सामान आहे म्हणून. पण आता सगळं खाली पसरलं आहे ना, भयंकर माझं डोकं चालायचं बंद झालं आहे. विचार तर केला होता की रॅकमधला एक कप्पा काढेन तो स्वच्छ करेन, पुन्हा दुसरा काढून तो स्वच्छ करेन, पण तसं तर काही झालं नाही. आणि मी इतकी जास्त ब्लँक झाले होते ना, कारण की घरात तुम्हीच बघा किती जास्त पसारा होता आणि हा फक्त किचनचा पसारा होता. बाकीचा बाहेरचं मी घरात आतमध्ये काहीच आणलेलं नव्हतं. ही माझी अशी अवस्था बघून आहे ना, सचिन मला बोला, हे बघ स्वयंपाक करण्याची काहीच गरज नाही, चल आपण बाहेरून काहीतरी खाऊन येऊ. पहिले चायनीज खायला गेलो, तिथं गेल्यावर असं वाटलं की चायनीज खाण्यापेक्षा ना चला फुल जेवणच करून येऊ. ते मस्त आम्ही चिकन ताट मागवलं आणि फुल जेवण केलं. पण जेवण करून बाहेर येऊन बघतो तर काय, पूर्ण पाऊस चालू होता. पण तसंच भिजत वगैरे करत आम्ही घरी आलो, कारण घरी अर्धं काम अजून करायचं बाकी होतं. पण जेवणामुळे मात्र मला डबल एनर्जी मिळाली होती आणि यानंतर आहे ना माझी सगळी कामं डबल स्पीडनं व्हायला सुरुवात झाली होती. खालचा पसारा मी पहिले सगळा वर ठेवून दिला आणि एक झाडू मारून घेतला. त्यामुळे ना सगळ्या गोष्टी खूप सॉर्टेड झाल्या आणि मला सुचायला सुरुवात झाली की आता मला इथून पुढे काय करायचं आहे. जवळजवळ माझं सगळंच करून झालं होतं त्यानंतर. आणि मग माझ्यातला कलाकार बाहेर निघाला. माझ्याकडे भरपूर बॉक्स होते, त्याचंच फाडून मी काही DIY करत बसले. काय केलं आहे ते मी येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्यानंतर मात्र ना माझं सगळं आवरून झालं होतं. संध्याकाळी मस्त असा चहा घेतला आणि पूर्ण दिवसाचा थकवा निघून गेला. दुसऱ्याच दिवशी मी ट्रिपला जाणार होते, त्यामुळे थोडं पार्लरला जाऊन आले आणि ट्रिपचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आजची गिरिजाची लाईफलाईन आहे क्लिनिंग म्हणजे जिमचं हेवी वर्कआउट. फरक फक्त इतकाच असतो, इथे डंबेल्सऐवजी झाडू उचलायचा असतो.